हरे कृष्ण सर्वांचं ना सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दुसरा अध्याय शिकणार आहोत आपला त्याचं ते सुरू करण्यापूर्वी आपण आपले मंगलाचरण म्हणून घेऊया. तर ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा नामानिष्ठदास प्रभूजी ज्यांनी हा म्हणजे उपक्रम सुरू केला, ह्या स्लाइड्स बनवल्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून गीता शिकवायला प्रारंभ केला, त्यांना प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना प्रणाम करते. आमची मराठीची टीम आणि आमच्या ग्रुप लीडर पूजा माताजी त्यांनाही प्रणाम करते. पुन्हा तुम्ही सगळेजण वेळ काढून येता, एक तास थांबता, तर तुम्हा सर्वांना पण प्रणाम. तर आपण आपला दुसरा अध्याय आज पाहणार आहोत. या अध्यायाचं नाव म्हणजे ह्याला प्रभुपाद स्वामींनी काय म्हटलंय बघा, इथे गीतेचा सारांश म्हटलंय. त्याचं नाव सांख्य योग आहे, पण प्रभुपाद स्वामी काय म्हणतात ह्याला गीतेचा सारांश असे म्हणतात. ओके, तुमच्या कोणाच्या लक्षात आहे का? आपण काल अर्जुनाच्या दुःखाची 5 कारणांपैकी जे काय आठवतात ती कारण सांगा बघू, कोणाला काय आठवतात. त्याने सांगितली होती ना कारण, म्हणून मला युद्ध करायला जमणार नाही. पहिलं कारण काय होतं? करुणा, दया वाटत होती त्याला. दुसरं आनंद नाही. तिसरं काय? पाप. मग चौथं पारिवारिक परंपरा. आणि 5वं काय सांगितलं त्याने? गोंधळून गेलोय मी, असं सांगितलेलं. मला कळत नाही मी आता काय करू. ओके. आणि आपण दिव्य म्हणजे त्याची विजयाची 9 कारणं बघितली. ती आठवतात का कोणाला? अर्जुनाकडे दिव्य रथ होता वगैरे. ओके, तर 9 कारण ही बघा इथे क्विक रिकॅप मध्ये आली. पुढचं घ्या माताजी, हेच बघितलं आपण. हरे नाही, ठीक कृष्ण आहे. माताजी. हा मी सांगू? सांगा सांगा. विजयाची 9 कारणांमध्ये तुम्ही सांगितलं, पहिलं धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र ही पवित्र भूमी होती. हा. दुसरं दिव्य रथ सांगितलं, जो अर्जुनाला अग्नीकडून मिळाला होता, हो हो हो. अग्निदेवतेकडून. तिसरं कपिध्वज, म्हणजे हनुमंत स्वतः ध्वजावर बसलेले होते.
हा. दास्यभक्तीचं उदाहरण म्हणून हनुमंतांचं नाव येतं दास्यभक्तीसाठी. नंतर शंखनाद चौथं. पाचवं गांडीव धनुष्य जे हा. दिव्य अस्त्र शस्त्रांनी युक्त होतं. सहावं त्यक्त जीविता हा अपशकुनी शब्द दुर्योधन हो, हो. धरला गेला दुर्योधनाच्या तो. तोंडी. हा. आला असता. सातवं मोक्षदा एकादशीला ही भगवद्गीता दिवस होता तो. भगवंतांनी सांगितली आणि युद्ध सुरू झाला तो दिवस जो गीता हम्म. जयंती म्हणून आपण साजरा करतो. आठवं भाग्यलक्ष्मी म्हणजे जिथे श्रीकृष्ण आहेत तिथे लक्ष्मी येणारच. त्यामुळे भाग्यलक्ष्मी पण होती. आणि नववं स्वतः ऋषिकेश जे श्रीकृष्ण इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिकेश हे नाव. तर अशी 9 कारणं अर्जुनाच्या विजयाची सांगितली होती. खूपच छान माताजी, बरोबर आहेत. ही 9 कारणं लक्षात ठेवा. ही अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं. आणि दुःखाची 5 कारणं म्हणजे त्याने कशाचा हृदयापर्यंत विषाद गेला होता, तर ती आपण बघितली, की करुणा वाटत होती. नको वाटत होता एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी एवढा मनुष्य संहार. पुन्हा आनंद नाही मिळत. तो म्हणत होता, की मला हे जे करणार मी, ह्यातनं मला आनंद नाही मिळणार. मग पाप का घेऊ? तिसरं कारण काय म्हणाला? पाप. तो म्हणतो गुरुहत्या, स्वकीयांच्या हत्या, ह्याचं पाप मी का बरं घ्यावं? मग नंतर पारिवारिक परंपरा म्हणजे करते सवरते पुरुष गेले आणि अपरिमित नर मनुष्य संहार झालाय. त्यामुळे मग करते सवरते पुरुष गेले, की पूर्वजांना जल अर्पण करणे म्हणजे पाणी देणं वगैरे म्हणतो ना आपण, पूर्वजांना करायचं असतं. त्या विधी कोण करणार? किंवा स्त्रिया म्हणजे अवांछित संतती निर्माण झाली, स्त्रियांवर बंधनं नाही. तर मग त्यांचा लाभ कोणी घेतला? आणि तर मग त्या संतती ही पृथ्वीला ओझं असतं. मग समाजाची एक रचना असते ती बिघडणार. तो राजा होता त्यामुळे त्याला ती काळजी वाटत होती. आणि मग तो म्हणाला, की असं मी गोंधळून गेलोय आणि आता मला तू सांग. मग हे झाला पहिला अध्याय. मग आपण आता दुसरा सुरू करूया. हा जो दुसरा अध्याय आहे ना, त्याला प्रभुपाद स्वामी गीतेचा ट्रेलर असं म्हणतात. म्हणजे काय म्हणतात त्यांनी नावच काय दिलंय बघा, की गीतेचे सार. म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये ना 3 प्रॉमिनंट हे शिकतो, की कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे 3 योग शिकतो. पुन्हा मग आणि पण आहे थोडेसे ध्यानधारणाशी विषयी ध्यान योग. अ, असं म्हणजे बऱ्याच गोष्टींना हरे कृष्ण हां. तर आपण अशा बऱ्याच गोष्टींना कृष्णाने स्पर्श केलेला आहे, बऱ्याच विषयांना. तर आहे ना, त्या सगळ्याचं थोडं, थोडं, थोडं दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे. म्हणजे सिनेमाचा ट्रेलर कसा पूर्ण सिनेमाविषयी आपल्याला काही मिनिटात आयडिया देऊन जातो. सेम तसा हा अध्याय आहे आणि इथून आपली खरी भगवद्गीता सुरू होते. म्हणजे कृष्ण आज बोलायला सुरू करतात हां. मग अर्जुनाचे हे जे 5 दुःखाची कारणं होतीत ना, त्यातल्या फक्त पारिवारिक परंपरा सोडले तर उरलेल्या 4 ह्यांची त्या दुःखाच्या कारणांची उत्तरं पण कृष्णाने ह्यात दिलेली आहेत हां. आणि गीता हे कुठेही तुम्हाला असं तुम्ही आतापासून निरीक्षण करायला सुरू करा. गीता मुळातच कुठेच सांगत नाही, की तुम्ही हे सोडून द्या, ते सोडून द्या आणि वनांमध्ये चला वगैरे. गीता हे जीवन जगण्याचं सांगते आपल्याला. कर्तव्याच्या मार्गावर आपल्याला चालत राहावं लागतं. तर आता लक्ष ठेवा, की कृष्ण अगदी आजपासून 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला सांगत असतो, की म्हणून उठ आणि लढ. गीता कुठेही तुम्हाला काहीही सोडून द्यायला सांगत नाही. हं. तर आता आपण आजच्या अध्यायात काय-काय बघणार आहोत बघा हां. अर्जुनाच्या युद्ध करायची नव्हती त्या कारणांची ही उत्तरं दिलेली आहेत कृष्णानी. हां, की करुणेचं कारण दिलंय, की आपण शरीर नाही. आनंद मिळत नाही, तर मग ते सांगितलेलं आहे, की उठ म्हणजे ते आपण बघू स्वर्ग किंवा हस्तिनापूर साम्राज्य. पापी प्रतिक्रियांबद्दल सांगितलंय, की कृष्णाची आज्ञा म्हणून जेव्हा आपण काही करतो, तेव्हा त्याचं पाप लागणार नाही. असमंजस तेही कृष्णाने सांगितलेलं आहे. नंतर स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं सांगितलेली आहेत. हां, की आपण जीवनात स्थिर राहायला पाहिजे. संकट आली तर सहन करायला शिकावं लागेल आपल्याला. आणि पारिवारिक परंपरा जे नष्ट होतील ना, त्याचं आपण उद्या 3व्या अध्यायात बघू. वर्णसंकर रोखायचं ते. ओके, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हा अध्याय आपला मोठा आहे थोडा.
गीतेची सुरुवात झाली आहे. आता इथे 2.7 नंबरचा जो श्लोक आहे ना, हे ते आपण झालं आता आता तेच सांगितलं हं. वाचा माताजी हे एकदा. हे मागच्या स्लाइड मधलं. हरे कृष्ण. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे किंवा त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्राची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. म्हणजे हा अर्जुनाचा असमंजस होतं, की हा त्याचा गोंधळ होता, की त्यामुळे मला हे करायचं नाहीये. म्हणजे विजय प्राप्त करू, की त्यांच्याकडून पराजित होऊ, हे काय ह्यापैकी चांगलं आहे, हे त्याला कळत नव्हतं हां. तर हा त्याचा गोंधळ होता. आता आपण बघूया हळू-हळू ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कृष्णानी ह्या अध्यायात दिलेली आहेत त्याला. ओके. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. मग आपल्या पण जीवनात ना लक्षात ठेवा, की आपण पण गोंधळून जातो. अर्जुनाच्या ठिकाणी आपण स्वतःला बघायचंय. आपल्याही जीवनात असे निर्णय घ्यायचे क्षण येतात, की जेव्हा आपण पण कन्फ्यूज होतो, की काय करू, काय नको. अशा वेळेस रणांगण सोडून जायचं नसतं. जे अर्जुनाने केलं ते करायचे, की आधी कालच्या अध्यायात आपण बघितलं, की आपल्या दुःखाचं कारण काय आहे हे स्वतः शोधायचं. म्हणजे मला दुःख किंवा प्रॉब्लेम नक्की काय आहे? तो आला लक्षात, की आता बघा अर्जुन काय करतो, तसं तुम्ही करा. हे संस्कृत वाचू का माताजी मी? एक मिनिट मीच तुमच्यापैकी कोणाला संस्कृत वाचता येतं का? तर ठीक आहे मी वाचते हां. हरे कृष्ण हरे कार्पण्य कृष्ण माताजी, मी वाचू शकते? हां, मग वाचा माताजी. तो फक्त श्लोक वाचा 2.7. दिसतोय ओके. तुम्हाला व्यवस्थित? हो, हो. दिसतोय, दिसतोय. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. खूप छान. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. मग आपण पण आहे ना गुरु, साधू आणि शास्त्र ह्या 3 ह्याचे आपण हे घ्यायचे असतात सल्ले, की एखादा प्रश्न आहे तर गुरूंना विचारायचं, गुरूंचं मार्गदर्शन घ्यायचं. मग साधू म्हणजे संत, जे संतांनी सांगितलेलं आहे, त्यांचं ऐकायचं आणि तिसरं शास्त्र. शास्त्र काय सांगतात हे बघायचं. ह्या तिघांमधून जो सोल्युशन निघतं ते आपण करायचं असतं. असं आपलं शास्त्र सांगतात. लक्षात ठेवा, गुरु, साधू आणि शास्त्र. हे जे सांगतात ते ऐकायला हवं आपण. मग आता इथं अर्जुनाने काय केलं बघूया. अर्जुन काय म्हणतो बघा, त्याला आधी एकतर त्याने ॲक्सेप्ट केलं, की मी गोंधळून गेलोय. आपण फक्त चिड करत राहतो, मान्य करत नाही, मी थोडासा गोंधळलोय. तो कदाचित आपल्याला आपला पराभव वाटत असतो. तसं काही नसतं. प्रत्येकाच्या जीवनात अर्जुन धुरंधर योद्धा होता. असं समजू नका, की साधा कोणतरी होता. असा होता का तो, की त्याला एक निर्णय घेता येणार नव्हता? असा नव्हता. पण बघा ना त्याची भूमिका कशी झालेली, की अ, स ते 5 भाऊ सोडले तर सगळे उरलेलं कुटुंब विरुद्ध उभं होतं. मग अशा क्षणी कोणही डळमळून जाणार. पण त्याने ते मान्य केलं आणि त्याने काय केलं, बघा तो काय म्हणतो, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलोय. आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. मग गोंधळ उडाल्यामुळे शांतता मिळत नाही आणि जोपर्यंत एकाग्रता नसेल आपण निर्णय घेऊ शकत नाहीये. मग त्याने ती गडबडीत निर्णय घेतला पण नाही, मार्गदर्शन घेतलं. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे, याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. हां. मग बघा त्याने कृष्णांना काय सांगितलं, की सर्वात श्रेयस्कर काय आहे ते सांगा. असं नाही म्हणाला, की थांबा पुढचं. मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हे जे शेवटचं वाक्य आहे, ही शरणागती असते बघा, की मी तुमचा शिष्य आहे. तुम्हाला पूर्ण शरण आलेलो आहे आणि तुम्ही मला उपदेश करा. असं नाही सांगत आहे अर्जुन, की मला लढायचं नाहीये कृष्णा.
मग मला असं एखादं व्रत, यज्ञ वगैरे सांग, की ज्यामुळे मला युद्ध करावं लागणार नाही. हां, आपण मंदिरांमध्ये जातो, भगवंतांकडे जातो, तेव्हा आपण ठरवून गेलेलो असतो, की मला हे पाहिजे. मग आपण काय सांगतो, की मला हे दे. दिलं, मिळालं जीवनात ते तर देव चांगला आहे, आपला आहे. नाहीतर आपण सोडून देतो सगळं. असे भक्त नसतात. भक्तीचा का अर्थ समजून म्हणजे भक्त हा नेहमी शरणागत असतो आणि तो कृष्णांना म्हणजे तो भगवंतांना काय सांगतो, की माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही करा. हं. सांगतो तो आता मी गोंधळलोय, अशी परिस्थिती झाली आहे. पण आता पुढचं तुम्ही मार्गदर्शन करा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते करा. असं नाही, की ठरवूनच जायचं, हे सगळं माझ्यासाठी मी असं-असं ठरवलंय, हे द्या. तर असे भक्त नाही वागत. इथे अर्जुनाकडून हे आपण शिकायचंय. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि कृष्ण आहेत ना, हे तुमच्याशी हे केल्याशिवाय बोलणार नाहीत. कशाशी सांगा म्हणजे अ, तुम्ही कृष्णांना शरण गेल्याशिवाय कृष्ण धावून नाही येणार. ही पहिली स्टेप असते, की आपण एक पाऊल त्यांच्याकडे टाकायला हवं, जसं अर्जुनाने टाकलं. आता आपण आहे ना, भगवत प्राप्तीचे 3 टप्पे बघूया. हा जो आपला एक हे असतो, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे असतो, की ज्यामुळे आपण काय म्हणत असतो, की जोपर्यंत मला देव दिसत नाही, तोपर्यंत मी मानणार नाही. तर आता तुम्ही गीता शिकाल तर तुम्हाला कळेल, की आपल्या ह्या शरीर आहे हे भौतिक शरीर आहे. हां, आणि ते दिव्य आहे. त्यांना पाहण्यासाठी इथं दिव्य दृष्टी दिलेली तेव्हा अ, व्या म्हणजे हे बघू शकले ना संजय. काही वेळासाठी तरी त्यांची दृष्टी दिव्य झाली होती. तर आपण आपल्या भौतिक शरीराने कृष्णांना बघू नाही शकत. हां. आता ॲक्चुअली हे एक हे आहे तो व्हिडिओ, पण इथे इथे येणार नाही तो. तर तुम्ही उठलात आणि खिडकीतून नजर बाहेर अशी लांबपर्यंत टाकली, तर काय दिसतं? एवढं लांबपर्यंत हिरवंगार पसरलेलं आहे सगळं, आहे ना? आणि मग आपल्याला एक झाड दिसलं समजा. तर आपल्या दृष्टीचा एक टप्पा असतो, की लांबपर्यंतचं किती दिसणार हे पण नुसत्या डोळ्यांनी ठरलेलं आहे आणि सूक्ष्म पण किती दिसणार. खूप सूक्ष्म बघायची असली तर मायक्रोस्कोप लागणार. खूप लांबचं बघायचं असलं तर टेलिस्कोप लागणार. हं, मग आपल्याला नुसत्या डोळ्यांनी हे दिसतं का, की ते झाड नुसतं नाहीये. त्या झाडावर एक पोपट आहे आणि तो पोपट एक फळ पण खातोय. हे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी खूप लांब असलं तर दिसत नाही. आपल्याला फक्त एक झाड दिसतं. मग कसं आहे ना, ही आपले जे शरीर आहे, हे भौतिक शरीर आहे. ह्याने आपण दिव्य गोष्टींचा अनुभव नाही घेऊ शकत हां. पण ह्याचा अर्थ असा नाही, की ते नाहीच आहे, भगवंत नाहीयेत. हे म्हणजे अहंकार असतो, की मला दिसत नाही ना, मग मी मानणार नाही. पण आपण इतके कोण आहोत, की जे आपल्याला ते दर्शन द्यायला छान शब्दाचा अर्थ बघूया, की आपण हे ॲक्चुअली पुढची स्लाईड घ्या माताजी. हां. तर कृष्ण हे भगवान आहेत. आता भगवान का म्हणायचं त्यांना? तर आहे ना अ, थांबा हां. पराशर मुनीनी की कुठल्यातरी ऋषींनी भगवान शब्दाची हे केलेली आहे. व्याख्या केलेली आहे, की षड ऐश्वर्यानी परिपूर्ण युक्त अशांना भगवान म्हणायचं. ओके. मग माताजी पुढची स्लाईड घ्या. बघूया आपण ती कुठली षड ऐश्वर्य आहेत. ओके. इथे नाहीयेत ती 6 ऐश्वर्य. ओके माताजी आधीची घ्या भगवान का म्हणायचं? हां. तर मग आपण कृष्णांना भगवान का म्हणायचं? तर म्हणजे पहिलं आहे तुम्ही पण आता विचार करा हां, की ह्या 6 ऐश्वर्यामध्ये कोण बसतं आपल्या ओळखीतलं किंवा कोण बसतं. पण ही षड ऐश्वर्य कशी हवीत? पूर्ण रूपात हवीत, की त्याच्यापेक्षा वरती कोण नाही. त्यांच्याकडे पूर्ण रूपात आहेत. ओके. मग आता सौंदर्य. आता सौंदर्य घ्याल तर तुम्ही शास्त्रांमध्ये वर्णन आहे बघा राम, कृष्ण ह्यांच्या सौंदर्याचं. दुसऱ्या कुणाचंही तुम्हाला तितक्या तुलनेने सौंदर्याचं दिसणार नाही. म्हणजे कृष्णाला त्यांची मैया तयार करून सोडायची ना गोकुळात तेव्हा सगळी जण हातातली स्थिर झाल्यासारखी म्हणजे अशी स्टॅच्यू झाल्यासारखी त्यांच्याकडे बघत राहायची. गाय वगैरे प्राणी चारा खायचा बंद करून त्यांच्याकडे बघायचे. एवढं अप्रतिम सौंदर्य. रामही तसेच बघता ना तुम्ही
त्या खरदूषण युद्धाच्या वेळेस म्हणत असतात ना, की ह्यांना मारूया नको, ह्या दोन भावांना आपण आपल्या दरबारात पिंजरा मोठा करूया आणि त्याच्यामध्ये ठेवूया. किती छान आहेत ते. म्हणजे असं अप्रतिम सौंदर्य. पुन्हा कृष्णाने मोहिनी रूप घेतल्यावर सगळेजण त्यांच्यावर भाळले होते. माझा सौंदर्य झालं श्रीमंती, ऐश्वर्य. तर आता पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये बघू, की त्यांच्या एवढं ते म्हणजे अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत. ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड त्यांच्या शरीरामधून येत असतात. मग झालं. मग प्रसिद्ध. आता प्रसिद्ध कोण आहे बघा. तर सगळ्यात देवी देवता वगैरे बघा राक्षसांनी त्रास दिला, काय प्रॉब्लेम आला, की विष्णूंकडे जात असतात. आता तुम्ही आपण प्रसिद्ध हो. आता मी म्हंटल ना, सौंदर्य असेल, श्रीमंती असेल किंवा प्रसिद्धी असेल. आपली कुठली आपल्या राज्यापुरती असेल, भारतापुरती असेल, जगापुरती असेल. हे बघा प्रसिद्ध कुठं आहेत? त्रिभुवनांमध्ये प्रसिद्ध आहेत. ब्रह्मांडच्या ब्रह्मांडांमध्ये प्रसिद्ध आहेत. हां. त्याच्यानंतर मग चौथा थांबा हां. ज्ञान. आता ज्ञान कसं आहे, ते सगळं त्यांच्यामधूनच आलेलं आहे. वेदांची तुम्ही मागे-मागे जाल, ज्ञान कुठून मिळालंय, तर आपण वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. वेद ब्रह्मांना कुणी सांगितले? कृष्णानी सांगितलेले आहेत. हां. आणि पॉवर म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य कोण बघाल तर तुम्ही छोटंसं बाळ होतं कृष्ण 4-5 दिवसांचे वगैरे असल्यापासनं राक्षस येत होते. तर तुम्ही बघितलं एवढा-एवढासा असताना सुद्धा केवढ्या मोठ्या-मोठ्या राक्षसांना हरवलं. आता ते खरदूषण ते केवढी मोठी सेना घेऊन आले. राम एकटेच राम आणि लक्ष्मण आरामात लढले त्यांच्याबरोबर. त्यामुळे सामर्थ्य पण बघा म्हणजे पूर्ण सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. आणि एवढं सगळं असून संन्यास आहे, वैराग्य आहे. म्हणजे ह्या कशाचाही मोह नाहीये त्यांना. आपल्याकडे थोडं जरी असलं तरी आपण खूप हे करतो. म्हणजे किती-किती ह्यातलं एखादं थोड्याशा स्वरूपात असलं तरी आपण किती स्वतःला काहीतरी समजतो. पण तसे नाहीये. ते परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. म्हणजे आता रामांना माहीत होतं आदल्या दिवशी, की आपला उद्या राज्याभिषेक होणार आहे. पण जेव्हा सकाळी कळलं, की नाही राज्याभिषेक होणार नाही, 14 वर्षाचा वनवास आहे. जावं लागेल वनवासात. तोच शांतता, त्याच आनंदाने तिकडेही जायला तयार झाले. स्वतःच्या मातेची, वडिलांची उलट समजूत काढत होते. येतो वनांमध्ये 14 वर्ष राहून. पुन्हा कृष्णांचं पण चरित्र बघा, त्यांना कशाचा मोह नाहीये. द्वारकेचे पण ते राजे नाही बनले. उग्रसेनांनाच बनवलं होतं राजे. तर परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. तर अशा 6 ऐश्वर्यानी युक्त जे असतात ते भगवान असतात. भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे युक्त. म्हणजे भगवान म्हणजे कोण आलं ना लक्षात? त्यामुळे कृष्ण, राम, विष्णू ह्यांना भगवान म्हटलं जातं, की ते ह्या षड ऐश्वर्यानी पूर्णपणे युक्त आहेत. आणि तुम्ही बघा तुम्हाला कोण वेगळं वाटलं तर ओके. त्यामुळे आता आलं ना लक्षात? भगवान कोण आहे? तर कृष्ण आहेत. आणि का? तर ते ह्या षड ऐश्वर्यानी युक्त आहेत. ओके. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. वाचा माताजी. तुम्ही वाचा माताजी. हरे कृष्ण. वाचते कोणी श्लोक? मगाशी वाचलेलं माताजी नाहीत का? हरे मी कृष्ण. नाही ते आहेत. वाचा माताजी, तुम्हाला येतो का? थांबा मी वाचते. हरे कृष्ण. देहिनोऽस्मीति यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर तत्र न मुह्यति. हे वाचा ट्रान्सलेशन. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात, तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आहे ना हे बघा कृष्ण इथे पहिल्या ह्याचं उत्तर देत आहे. अर्जुन काय म्हणतोय? त्याला करुणा वाटते, दया वाटते. तर इथे आत्म्याविषयीचं ज्ञान देत आहेत कृष्ण.
की आत्मा कसा असतो बघा. आता तुम्हाला इथे एक बाळ दिसतंय जे जन्मलंय हा, आणि ते बाळ म्हणजे आपल्या शरीराच्या स्टेजेस बदलत गेल्या. बाळ रांगायला लागलं, चालायला लागलं, मोठं झालं, तरुण झालं, प्रौढ झालं, वृद्धावस्था आली. मग वृद्धावस्थेनंतर पुढचं शरीर. मग इथे कृष्ण काय सांगतायत बघा. हा श्लोक 2.13 लक्षात ठेवा हा, की हा आपण आहोत ना अविरत प्रवासामध्ये आहोत. आता हे शरीर मिळालंय. ह्याच्या आधी कुठल्या तरी एका शरीरात होतो. मग त्या शरीरातले दिवस पूर्ण झाले. वयस्कर ते वृद्ध झालं शरीर, आजारी झालं की आत्मा त्याच्यात राहू नाही शकत. मग तो पुढच्या शरीरात येतो. आपल्या कर्मांप्रमाणे जे शरीर ठरलेलं असतं त्या शरीरात. मग जेव्हा तो जन्म घेतो ह्या म्हणजे बघा कुठल्या बालपण, तारुण्य, म्हातारपण ह्या तीनही ह्याच्यात स्टेजेस मधून जातो. मग म्हातारपणी काय होतं, शरीर साथ देत नाही. मग तो आत्मा पुढच्या म्हणजे हे शरीर सोडतो. ह्या शरीरामध्ये प्रत्येकाचे दिवस जन्म घेतानाच ठरलेले असतात. तेवढे पूर्ण झाले, की आपल्याच कर्मानुसार पुढचं जे शरीर मिळालंय त्याच्यामध्ये तो निघून जातो. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल बघा शरीर बदलतंय. पण आत्मा पॉइंट दिसतोय बघा तुम्हाला एक, तो आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तसाच आहे. त्यामुळे कृष्ण हे तुम्ही तुम्ही पण लक्षात ठेवा. हे अर्जुनाला कृष्ण सांगतायत, की हा आपला म्हणजे तुम्ही कुठल्याही देशात राहा, कोणही असा, तुमच्या जीवनाचा प्रवास हा हाच आहे. तो कुणाला चुकत नाही. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. आता बघा आपण म्हणतो ना, की आत्मा नाहीये, मी मानणार नाही, आपल्याला मला दिसत नाही. तर मग आता बघा जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा आपण काय म्हणतो, हा गेला, तो गेला, ते गेले. हां, मग आपण गेलं म्हणजे काय गेलं म्हणत असतो. कारण शरीर समोर असतं. त्यांची प्रॉपर्टी जे काय असतं बँक बॅलन्स ते सगळं इथं पृथ्वीवर आपल्या आजूबाजूलाच असतं. मग गेलं तर कोण गेलं म्हणत असतो? तर त्यांच्या हृदयातून आत्मा निघून जातो. हां? त्यामुळे आत्मा आपल्या हृदयामध्ये राहत असतो आणि आत्म्याचा हा प्रवास हा अविरत सुरू असतो. म्हणजे हे आता हे शरीर सोडलं, पुढचं शरीर, पुढचं. हां, आणि अ, हा 2.13वा श्लोक लक्षात ठेवा, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या अवस्था येतात आणि ज्याने जन्म घेतलाय त्याला मृत्यू हा आहेच. ओके. हे शरीर सोडून जायचंय आपल्याला कधी ना कधीतरी. मग शेवटचं वाक्य, अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. मग हे प्रत्येकाच्या जीवनाचं आहे. त्यामुळे तुम्ही स्थितप्रज्ञ राहायला शिकायला हवा. जे धीर असतात ना, ती अशा स्थित्यंतरांमुळे गोंधळून जात नाही. जसा इथे अर्जुन गोंधळतोय, मी मारणार. तर कृष्ण सांगतायत हा प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास आहे. ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता पुन्हा करुणा ह्याच विषयी सांगतायत हे. आत्म्याचं ज्ञान आहे हे. ते मगाशी स्थितप्रज्ञ. एकच मिनिट हा मी तुम्हाला एक 14वा श्लोक वाचून दाखवते. 2.13 नंतर 14वा आहे. हरे कृष्ण. मात्रा स्पर्शंतु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमन अपयानी अनित्यातान तितिक्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी ही जी सुख-दुःख आहेत, ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या-जाण्या प्रमाणे आहेत. हे भरत वंशजा, ती सुख-दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकायला हवं. हां, तर आनंद नाही सांगतोय ना, पुढे असेल ती स्लाइड, पण ह्याच्या नंतर आहे 2.13 नंतर 14वा श्लोक आहे, की कृष्ण काय सांगतो, आपल्या जीवनात ही जी सुख-दुःख येतात ना, ती 2 ऋतू म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या-जाण्यासारखी आहे. हां, म्हणजे ती आणि ती कालांतराने विनाश पावतात. अशी नाही की कन्फर्म तुमच्या आयुष्यात राहणार, अशी नाहीत. आज सुख आहे, उद्या दुःख येणार, उद्या दुःख आहे, परत सुख येणार. म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या-जाण्याप्रमाणे आहेत हां. तर कृष्ण काय सांगतायत त्यामुळे स्थिर जीवनात स्थिर राहायला शिकायचं. आणि दुःख आहेत, इंद्रियांच्या जाणीवामुळे थोडी दुःख, सुख असं वाटणार. पण आपण त्याच्यामध्ये ती सहन करून स्थिर राहायला शिकायला हवं. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, की सुख आणि दुःख ही हिवाळा आणि उन्हाळा ह्या ऋतूंसारखी येऊन जाऊन असतात. ती सहन करायची आणि स्थिर राहायचं, त्यातनं बाहेर पडायचा मार्ग शोधायचा. ओके माताजी वाचा हे पुढचं. ही सगळं आत्म्याचं ज्ञान आहे हां, आता हे जे सुरू आहे.
हरे कृष्णा. नैनं छिद्दांसि शस्त्राणि नैनं दहति पावक न चैन क्लेशधातु न शयती मारुत. हरे कृष्णा. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्णा. हा, तर ही आत्म्याचे हे गुणधर्म आहेत असं समजा. कसा आहे आपला आत्मा? आपला आत्मा कुठे असतो? हृदयामध्ये असतो. हा, आणि तो केवढा आहे त्याचा आकार? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आहे आत्म्याचा आकार. हा, केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आहे. ओके, मग तो कसा आहे बघा. तो कुठल्याही शस्त्राद्वारे त्याचे तुकडे करता येत नाहीत. अग्नीने तुम्ही त्याला जाळू शकत नाही. हा, पाण्याने त्याला भिजवता येत नाही, वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही. तो का आहे असा तो? तर तो आपला जो आत्मा आहे हा कृष्णांचा अंश आहे. आपण त्यांच्यापासून अलग झालेला अंश आहोत. हा, त्यामुळे आत्मा हा असा आहे. ओके, फक्त तो काय करत असतो? सतत कंटिन्यू प्रवासात आहे, ह्या शरीरातून त्या शरीरात असा. ओके, हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. अव्वाच्य वाक्याश बहु. वाचते कोणी? मी वाचते, थांबा. माताजी त्या आहेत का त्या वाचणाऱ्या? त्या तर थांबा, मी वाचते. शर्मिला माताजी आहात का? हो 36 आहे, वाचू? हा, वाचा ना. वाचा वाचा माताजी. हरे कृष्ण. अवाच्य वादांश बहुन वदिष्यति तवाहिताः निन्दन्स निन्दन्तवस्त्व सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम्. हरे कृष्णा. हरे तुझे कृष्ण. शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील, तुझ्या योग्यतेचा उपहास करतील, याहून अधिक तूप कर असे तुला काय आहे? हरे कृष्णा. हा, इथे कृष्ण अर्जुनाचं दुसरं हे काय म्हणत होता, की तिसरं तो आनंद नाही म्हणतो ना. तर कृष्ण इथे सांगतायत की तू आनंद नाही असं कसं म्हणतोस? तू जेव्हा असं म्हणतोयस की मी हे रणांगण सोडून जाईन, मी नाही लढणार, तेव्हा दुर्योधन किंवा कर्ण ह्या लोक काय म्हणतात? समोरची जो विरुद्ध पक्ष आहे तो काय म्हणणार आहे, की हा आम्हाला घाबरला आणि रणांगण सोडून गेला. आणि तू तर, म्हणजे ही क्षत्रिय लोक होती तेव्हा, त्यांना असे अपमान सहन नाही व्हायचे, मृत्यूला सामोरे जायचे, पण असे अपमान नाही सहन करायचे ते. त्यामुळे कृष्ण इथे सांगतोय की ते असं नाही म्हणणार की हो बाबा ह्याने एवढा नरसंहार थांबवला, किंवा आम्ही या युद्धात कदाचित मारलो पण गेलो असतो, त्याने आम्हाला जीवदानच दिलं, असं नाही म्हणणार ते. काय म्हणणार? आम्हाला घाबरला म्हणून पळून गेला. मग ते कृष्ण सांगतायत की आनंद नाही असं कसं म्हणतोस? तुला हे दुःख सहन होईल का, की तुझे शत्रू अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील, तुझ्या योग्यतेचा उपहास करतील, म्हणजे तुझ्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करतील, आणि ह्यापेक्षा दुःखदायक काय आहे म्हणतोय? मग तू पुढचं जीवन शांततेत जगू शकशील का? हम्म, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, हा, इथे कृष्ण सांगतायत की हे बघ, हतो वा पुढे असेल तो श्लोक, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग. म्हणजे कृष्ण काय म्हणतायत की तू युद्ध कर. युद्धात तेव्हा दोन गोष्टी व्हायच्या, एक तर योद्धा मृत्यू पावला जायचा, किंवा ज्याच्याबरोबर लढतोय म्हणजे दोघं लढत असताना एकतर समोरचा, त्यापैकी एक जण कोणतरी मृत्यू पावायचा, एक जण जिंकायचा. मग एकतर म्हणतो तू जिंकशील तर हस्तिनापूर साम्राज्याचा म्हणजे पृथ्वीचा राजा बनशील, आणि समज तू मृत्यू पावलास तर तुम्ही जेव्हा कर्तव्य करताना, तुमचं जे कर्तव्य आहे ते करताना तुम्हाला मृत्यू येतो, तेव्हा तुम्हाला आपोआप स्वर्गाची प्राप्ती होते. कर्तव्याच्या मार्गावर चालताना मृत्यू आला तर तिथे असं नसतं की तुम्ही किती त्या, आता युद्धच समजा, ह्या युद्धात तुम्ही यश किती मिळवलं हे नियती बघत नसते. तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताना मृत्यू आला ना, मग ठीक आहे, मग तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती ही ऑटोमॅटिक होते. त्यात कोण तुमचे बघत नाही की तुम्ही किती मार्क मिळवले वगैरे. मग इथे कृष्ण तेच सांगतोय की तू एक तर दोन गोष्टी होणार, जर का मृत्यू पावलास तर स्वर्गीय कर्तव्य करताना मृत्यू पावल्यामुळे स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील, जर का जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल, पूर्ण पृथ्वीचा राजा होशील. मग तुला कसलं दुःख आहे? मग तू का म्हणतोयस की मला आनंद वाटणार नाही? हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
वाचा माताजी. हरे कृष्णा माताजी. शर्मिला माताजी, श्लोक वाचता का माताजी? सॉरी, मी अनम्यूट करायचं विसरले. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे हरे कृष्ण. कृष्णा. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्णा. आता हे जे तुम्हाला सांगितलं हा पण श्लोक लक्षात ठेवा. हा 2.37 मगाचचे 2.13 आणि 14 हे पण लक्षात ठेवा. ते जीवनात आपल्याला पदोपदी उपयोगी पडणार. हा आत्म्याविषयीचे ज्ञान आहे ते, की आपण नेहमी प्रवासात असतो. आणि हे ऍक्सेप्ट करायला हवं, की मी आता म्हणेन मी लहानपणी खूप छान होती, मला ते बालपणीचं हे परत द्या शरीर, तर ते होणार नाही. आता आपण प्रेझेंट म्हणजे तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये जगायला शिकायला हवं. जे आहे ते आहे. ओके. आता इथे पण हे मी आता तुम्हाला सांगितलं आनंद नाही त्याचं हे उत्तर आहे, की काय दुःख आहे म्हणतात. एकतर जिंकलास तर स्वर्गीय सुख मिळेल, पृथ्वीचं साम्राज्य मिळेल. मृत्यू पावलास तर स्वर्गाचा आनंद घेशील. मग काय दुःख आहे? म्हणून उठ आणि दृढ निश्चय हवा आपल्याला. दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर म्हणतायत. हा ओके. मग त्याची पुढची स्लाइड द्या. हा आणि हे खूप छान सांगितलंय. वाचा माताजी. हरे कृष्ण. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे हरे कृष्ण. कृष्णा. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे कृष्णाचं त्या अर्जुनाचा एक हे होता ना, की पाप मी का बरं घ्यावं पाप, असं त्याला म्हणणं होतं ना त्याचं, गुरु हत्येचं, तर स्वकीयांच्या. तर इथे कृष्ण म्हणतोय, की कुठलं पाप तुला लागणार आहे? पाप नाही लागणार. तुम्ही पण हा सिद्धांत लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गाविषयी थोडंसं सांगितलेलं आहे इथे हे. जेव्हा ना आपण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर पण किंवा ऍक्च्युली इथे धरा कृष्णाने सांगितलेल्या मार्गावर त्यांची आज्ञा पालन करतो, त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडून घेतो, तेव्हा ना या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाहीये. या मार्गातील अल्प प्रगतीने पण मनुष्य मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तर मनुष्याचं असं का म्हणतात कृष्ण, की म्हणजे ह्या भक्तीच्या किंवा कृष्णाच्या सेवेच्या मार्गावर किंवा आता सुरुवातीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं धरा, की तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर तुम्ही चाललात, तर तुमच्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकतं. मग मनुष्य जीवनात ना सगळ्यात मोठं भय कसलंय असं कोणी विचारलं तर आपण काय म्हणू, की आपली मृत्यू होईल हे एक असेल, किंवा आपली संपत्ती जाईल अशा टाईपचं सांगाल ना, तर तसं नाहीये. मनुष्य जीवनातला सगळ्यात मोठा धोका हा अधःपतनाचा आहे. म्हणजे आता मनुष्य शरीर हे 84 लाख योनी फिरून आपल्याला मिळतं. म्हणजे त्या किड्स बॅचच्या ज्या स्लाइड आहेत ना, त्यात त्यांनी खूप छान दाखवलंय. आपला आत्मा सतत प्रवासात आहे. म्हणजे पहिल्यांदा जलचर, मग जलचर मधून तो असा हे होतो, म्हणजे जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही राहतात असे प्राणी, मग भूचर, मग पक्षी पण बनतो. म्हणजे 84 लाख योनीमधला शेवटचा टप्पा, शेवटचा हे मनुष्याचा मिळतो आपल्याला. जेव्हा पुण्य आपली इतकी जमतात, की आपल्याला मनुष्याचं शरीर मिळेल, तेव्हा मनुष्याचं शरीर मिळतं. तेव्हा त्यामुळे कधी असा विचार करू नका, की माझ्याकडे काय नाही, मी किती हे आहे, असं आहे, तसं आहे, असं नसतं. तुम्ही मनुष्य आहात ना, हेच खूप आहे. ते सुद्धा खूप पुण्य काहीतरी जमल्यावरच तो मनुष्य जन्म आपल्याला मिळत असतो. सुदुर्लभ आहे मिळायला सुद्धा. मागे बराच प्रवास ह्या आत्म्याने केला आणि आत्मा वाट बघत असतो, की कधीतरी मनुष्य जन्म मिळेल आणि तुम्ही भक्तीमध्ये स्वतःला जोडून घ्याल.
त्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्यात मोठा धोका हा अधःपतनाचा आहे. मग अधःपतन म्हणजे काय? तर आताचं मनुष्य शरीर आहे, पण पुढचं मिळेल ते बाकी काही नाही, पण प्राण्यांचा जन्म मिळाला तुमच्या कर्मांमुळे, तर ते अधःपतन. कारण तोच सगळ्यात मोठा धोका आहे. मग परत तुम्हाला वाट बघायला लागणार की कधी मनुष्य शरीर मिळेल आणि आपण भक्ती करू शकू. आता इथे ही गोष्ट आहे, एक पुराणात आहे, म्हणजे मध्ये कुठलं मी नाव विसरली, पुराणात सांगितलेली आहे, की एकदा एक उंदीर मंदिरात येतो हा रात्री सगळं बंद करून गेल्यावर पुजारी. मग उंदीर येतो कशासाठी? दिव्यात तेलाची वात असते बघा, ते तेलकट ती वात असते ती खायसाठी येतो. मग तेव्हा ती वात आहे ना, अशी हे असते म्हणजे थोडंसं टोक शिल्लक असतं त्याचं. ते नाही का विझल्यावर थोडंसं जळत राहतोच ना दिवा थोडा वेळ. मग तो काय करतो, ते वात ओढतो आणि ती खात ना कृष्णाभोवती असं एक, कृष्णाच्या मूर्तीभोवती असं एक हे मारतो, प्रदक्षिणा मारतो. ती वात खाऊन टाकतो. मग पण कृष्ण इथे काय समजतो माहित आहे, की हा कसा का असेना हा उंदीर मला नमस्कार करायला आला आणि त्याने हातात दिवा घेऊन माझ्या भोवती प्रदक्षिणा काढली. त्यामुळे त्या उंदराला पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो. हा, पण आता इथे ते कृष्ण सांगतायत की भक्तीच्या प्रयत्नात थोडं जरी तू काहीतरी केलंच, तर तुमच्या सगळ्यात मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकतं. तर तुम्ही त्यामुळे आता इथे हनुमानांचं उदाहरण दाखवलंय. ऍक्च्युली हनुमानांनी लंकेला पेटवलं. मग आपण कधी म्हणतो का लंका जाळली, तर बाबा लंकेचे ते निष्पाप लोकांची घरं जाळली, काय मिळालं हनुमानांना? त्यांनी ते कशासाठी केलं होतं? तर ते त्यांचं तेव्हा रामांना मदत करतानाचं कर्तव्य होतं. रामांच्या सेवेमध्ये केलं होतं. जे काय केलं त्यावेळी आपण उलट काय म्हणतो, हा रावणाची लंका जाळली. कारण तो रावण साधा सुद्धा नव्हता. त्याने तर सगळ्यांचं जगणं मुश्किल करून सोडलं होतं. हां, त्यामुळे कृष्णाच्या सेवेमध्ये आपण थोडं जरी तुम्ही भक्तीमध्ये काहीतरी केलात, तरी त्याचं तुम्हाला फळ हे खूप मोठं मिळत असतं. हां. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. कृष्णा, हं. वाचा. पारिवारिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही, तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्णा. ओके, हे आपण मी तुम्हाला हे त्याचा अर्थ सांगितलेलाच आहे. आपण हे उद्या बघूया. उद्या ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार. पुढची स्लाईड घ्या माताजी. की हां, हे वाचा. हरे कृष्ण. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे देहही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, हे जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्णा. आता इथे जेव्हा अर्जुन म्हणतो ना, मी गोंधळात पडलोय, मी असमंजस मध्ये सापडलोय, तेव्हा कृष्ण काय सांगतायत बघा. हा जो तुझा गोंधळ आहे, हा हे तुझ्या बुद्धीला पाटे फुटले, त्यामुळे झालंय. तू स्थिर राहत नाहीयेस. तुझा निग्रह निश्चय, दृढ निश्चयी नाहीयेस तू, म्हणून तुला होतंय असं. हा, तर तो काय म्हणतो की आपली बुद्धी जर का दृढ निश्चयी असेल ना, तर एकच ध्येय दिसतं आपल्याला. हा, आणि जसं बघा लहान असताना गुरुद्रोण म्हणतात ना, मी आधी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही नेम धरा. मग ते विचारतात ना, की तो इथे म्हणजे तुम्हाला काय दिसतंय? ते सांगतात ना त्या झाडाला, तो म्हणजे पक्ष्याची प्रतिकृती असते, त्याच्या डोळ्यावर तुम्हाला नेम धरायचा आहे. हा, तर प्रत्येक जण काय सांगतात, की मला झाड दिसतंय, मला पक्षी दिसतोय, मला तुम्ही पण दिसताय. अशीच थोड्याफार फरकाने सगळ्यांची उत्तरं असतात. पण एकमेव अर्जुन असतो, तो काय सांगतो, मला पक्षाचा डोळा दिसतोय. हा, मग कृष्ण सांगतोय की तू तुझ्या बुद्धीला पाटे फुटलेत, म्हणून तू गोंधळात सापडलायस. बुद्धी एकाग्र कर, स्थिर कर आणि न डळमळता विचार कर. मग तुला तुझं उत्तर सापडेल. इथे कृष्ण काय सांगतात माहित आहे की
मनुष्य जन्माची खरी दुःख जन्म मृत्यू जरा व्याधी ही 4 खरी दुःख आहेत, बाकीची दुःख नाहीयेत. हा ही दुःख खरी म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी. का बरं ही 4 दुःख सांगितली आहेत कृष्णानी? तर ती अटळ आहेत. जन्माला आलोय, जन्माला येताना मातेच्या गर्भात असं वेटोळं असतं ते दुःख. मृत्यू म्हणजे हे सोडून कधी ना कधीतरी जायचंय ते दुःख. जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपणाचं थोडंसं स्वतः आपण परावलंबी होतो, थोडं विसरायला वगैरे लागतो. म्हणजे तर एक फेज असते ती एक. आणि जरा व्याधी म्हणजे आजारपण. आजारपण काय नको असतात, तरी पण ती कधी-मधी येऊन जाऊनच असतात. ते सहन करायला लागतं. त्यामुळे ही खरी मूळ बेसिक 4 दुःख आहेत आणि बाकीची जी 4 दुःख आहेत ती इंद्रियांच्या जाणीवांमुळे होतात. हं. माझ्याकडे हे नाही, ते नाही वगैरे. ती दुःख आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. म्हणजे तुम्ही मार्गदर्शन घ्या. कशाही म्हणजे जर त्याचं सोल्युशन असेल ते वापरून तुम्ही त्या दुःखातून बाहेर पडू शकता. त्यामुळे कृष्ण सांगतायत की तुझी बुद्धी जरा स्थिर कर, एकाग्र कर आणि मग तू विचार कर. हं. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे आपली पण बुद्धी ही स्थिर हवी, स्थितप्रज्ञ, दृढ निश्चयी हवी. हरे वाचा माताजी. हरे कृष्ण. सीताधीर मुनी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे, त्यांची लक्षणे काय आहेत? तो कसा आहे? कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हे इथे ना कृष्ण सतत म्हणतात ना स्थिर बन, स्थिर बन. मग 2.13 आणि 14 मध्ये पण तेच सांगितलंय. मग ते म्हणतात की स्थितप्रज्ञ मुनी म्हणजे कसे असतात? कोण आहेत स्थितप्रज्ञ मनुष्य? मला जरा त्यांची लक्षणं सांग. तर बघूया आपण हा. माताजी घ्या पुढची slide. पुढची घ्या. हा वाचा. हरे कृष्ण. प्रजहाति यदा कामस्य पार्थ मनोगतान् आत्म आत्मवेवात्मना तुष्टस्थितप्रज्ञ च यते. हरे कृष्ण. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो, असे म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे इथे थोडं ना स्थितप्रज्ञ मुनी कुणाला म्हणायचं ते कृष्णाने सांगितलंय आणि शेजारी दाखवलंय बघा. त्यांचं उदाहरण म्हणून कोण आहे? भक्त प्रल्हाद आहे. हा. आता भक्त प्रल्हादांचे आपण म्हणतो आपल्या आयुष्यात दुःख आहेत, पण भक्त प्रल्हादांच्या आयुष्यात 5 वर्षाचे होते आणि स्वतःचे वडीलच एवढे मारायसाठी प्रयत्न करत होते. पण ना कधी त्यांनी हे सोडलं म्हणजे अ, भक्तीही सोडली नाही आणि त्यातनं म्हणजे कुठेही असू देत, काहीही केलं वडिलांनी, त्यातनं वाचले की परत घरी परत यायचे. ना पळून पण गेले. हां, मग असे असतात स्थितप्रज्ञ, जे कसं असतं त्यांना स्थिरता असते त्यांच्यामध्ये. त्यांना माहीत असतं, की ते शुद्ध भक्तीमध्ये स्थित असतात. अ, ह्या इंद्रियांच्या मुळे सुख आणि दुःख या जाणीवा होत असतात. ते सगळ्यामध्ये स्थिर असतात. त्यांनी म्हणजे आता पुढे-पुढे तुम्हाला जाणवेल, की त्यांनी हे मानलेलं असतं, की हे सारं कृष्णांचं आहे आणि पूर्ण शरणागती, की हे कृष्णा हे सगळं तुझं आहे. मी पण तुझा आहे आणि मी तुला पूर्ण शरण आलेला आहे. इथे मिळवलंय मी काय जे माझं म्हणजे माझ्याकडून जाईल असं ते स्थिर असतात त्यामुळे. हां. ओके घ्या माताजी. पुढची स्लाईड. हरे आता कृष्ण. भाषा कशी असते बघा हां. वाचा, वाचा माताजी. हरे कृष्ण. दुःखनुगमा सुखेषु विगतस्पृहा खालचं वाचा. वितरागभय क्रोध स्थिती मूर्णी रुच्यते. हरे कृष्ण. जो जो त्रिविध तापांनाही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये उल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हे बघा हा. आता इथे वित, राग, भय, क्रोध हे कायम लक्षात ठेवा तुम्ही हा शब्द. कृष्णांकडे जायचंय तर तुम्हाला भय, हा, क्रोध ह्यापासून हे पाहिजे म्हणजे
आसक्ती, भय आणि क्रोध याच्यापासून मुक्त असायला हवं. तर आपण कृष्णांकडे जायचा, आपला मार्ग मोकळा आहे असं समजायचं. भीत, भय, राग आणि क्रोध. राग म्हणजे आसक्ती, कशाविषयी पण आसक्ती असणं. पण स्थितप्रज्ञ लोक कसे असतात, त्रिविध तापांमध्ये पण त्यांचं मन विचलित होत नाही. हा म्हणजे आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक असे 3 ताप असतात आपल्याला पृथ्वीवर जीवन जगताना. हे 3 ताप असतात, आधी दैविक, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक. मग आधी दैविक असतात हे आपल्या हातात नसतात. दुष्काळ वगैरे जे देवी देवतांमुळे येत असतात, म्हणजे त्यांच्यामुळे येत नसतात, आपल्या कर्मानुसारच. पण दुष्काळ पडणे किंवा खूप मोठा पूर येणे, खूप प्रचंड थंड थंडगार, उष्णतेची लाट येणे, वादळ येणे, हे आधी दैवी. मग आधी भौतिक, हे जे असतात ना, हे तुमचे बॉस, तुमचे शेजापाजारी, म्हणजे आजूबाजूच्या मनुष्यांमुळे किंवा कीटकांमुळे, जसा कोरोना आला, हा, किंवा तुम्हाला एखाद्या प्रकारचा ताप येतो जो काहीतरी व्हायरल होतो, हे सगळं आधी भौतिक मध्ये येतो. मग राहिला कुठला, आधी आध्यात्मिक. हा तुमच्या स्वतःमुळे येतो, तुमची इंद्रिय, तुमचं मन, ह्यांचा जो तुम्हाला त्रास होत असतो, नाही मी असाच आहे, माझ्याच बरोबर असं होतं, अशा टाईपचं जे असतं की तुम्हाला कधी एकटंच वाटायला लागतं, कधी तुम्ही सडनली लोक बघता डिप्रेशन मध्ये जातात, तो आधी, तो एक तिसरा ताप, म्हणजे तो आधी आध्यात्मिक म्हणायचा, जो स्वतःमुळेच आपल्याला होतो. तर स्थितप्रज्ञ लोक असतात ना, ह्या 3ही तापांमुळे ती मन स्थिर ठेवतात, ती विचल. आता अर्जुन काय कमी त्रास सहन करत होता, पण तो बघा कृष्णांना शरण गेला. तसेच स्थितप्रज्ञ लोक असतात की त्यांना माहित असतं हे जे सगळं आहे, ही आज आलंय, उद्या ह्यातनं आपण बाहेर पडू, आणि ते कृष्णांना घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे ह्या 3ही तापांमध्ये ते विचलित होत नाहीत. लक्षात ठेवा हा. हे 3 ताप असतात आपल्याला पृथ्वीवरच्या ह्या जीवनामध्ये. आणि हर्षल म्हणजे माझं वस्तूंशी जोडलेलं त्यांचं सुख नसतं. ही वस्तू आहे, हे मार्क आहेत, हे स्टेटस आहे तर मी सुखी आहे, ते नाही तर मी दुःखी आहे, असं नसतं ते. त्यांचं जे सुख आणि दुःख असतं, दुःख म्हणजे ते स्थिर असतात. जे आहे म्हणजे जसे आपले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, महाराष्ट्राला भरपूर मोठी संत परंपरा आहे, त्यांची चरित्र बघा, ते जसे स्थिर होते तसे. हा, आसक्ती नसते, म्हणजे 3 गोष्टींपासून पूर्ण मुक्त असतात. आसक्ती, भय आणि क्रोध ह्याच्यापासून. हा, ह्याला म्हणायचं स्थितप्रज्ञ मुनी. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे तो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो. तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्णा. हे बघा हा, आता कसं असतं ना, आपण सतत इंद्रिय विषयांचा विचार करत असतो, म्हणजे सिंपल आहे, त्याच्यात काही चुकही नाही. आपण स्थितप्रज्ञ मुनी कसे असतात बघा, जिथे इंद्रिय विषय येतात, म्हणजे पुढे एक अजामिलची गोष्ट बघू आपण, ती बघितल्यावर तुम्हाला आणि हे कळेल. तर जेव्हा माहित आहे की हे चांगलं नाहीये, म्हणजे तुम्ही जिथे स्मोकिंग, ड्रिंकिंग अशा गोष्टी चालतात, अवैध स्त्री संघ चालतो, अशा ठिकाणी तुम्ही जावं लागलं, तुमची बाबा मी पोलीसच आहे, मला जावंच लागलं, तर आपण आहे ना, कासवाला समोर ठेवायचं, कासवाचा हा गुण घ्यायचा. तो कसा असतो बघा, त्याच्यात धोका वाटला की सगळं त्या कवचामध्ये आतमध्ये ओढून घेतो की नाही, तसं आपण पण किंवा स्थितप्रज्ञ मुनी कसे असतात, जे अशा ठिकाणी गेले तर ते आपल्या इंद्रिय, म्हणजे त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात. फुकट मिळतंय, कुणीतरी दिलंय म्हणून ते नाही त्याच्या नादाला लागत. हा, जे चूक आहे ते चूकच आहे, ते त्यांना माहित असतं. त्यामुळे अशा ठिकाणी गेले की ते आपली सारी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतात. म्हणजे काय, तर त्यांचा त्यांच्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असतो. हा, आपण पण हे करायचा प्रयत्न करायचा. मान्य आहे, आता शुगर आहे, तुम्हाला कोणतरी गोड देतंय, तर तुम्ही गोड भाषेत त्यांना सांगायला हवं. स्वतःच्या मनाला पण सांगायला हवं, जिभेला पण सांगायला हवं की नाही बाबा आता नको गोड खायला. हा, किंवा अगदीच खावं लागलं तर एकदम थोडंसं खावं. घ्या माताजी पुढची स्लाइड.
आता ही थोडंसं चार्ट बघा. ही भौतिक दृष्टी जी आपल्यामध्ये असते आणि आध्यात्मिक दृष्टी कशी असते. आता आपण आहे ना, तापांमुळे म्हणजे भलेही आपण आता जपाला बसलो किंवा कशालाही गरम होतंय, गरम होतंय. थंडी वाजायला लागली, लगेच थंडी वाजायला लागली. अशा आपण स्थिर नसतो. तर भक्त कसे असतात किंवा स्थितप्रज्ञ लोक तुम्ही जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर जोडणार तेव्हा ते सहनशील असतात. थोडं सहन करायला शिकतात. मला म्हणजे तक्रारखोर स्वभाव नसावा माणसाचा. हां आणि गीतेचा ॲक्चुअली दुसऱ्या अध्यायात हा पहिला हे आहे, की आपण काय विचार करतो. मी मगाशी सांगितलं ना, हे स्लाइड्स पूर्ण झाल्यावर आता सांगूया म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा आपण एखादा म्हणतो, की हा गेला, तो वारले, तर काय असतं त्यांच्या शरीरातून आत्मा निघून जातो. हां, आता बघा, आता मी काय म्हणेन, मला मला हात दाखवायचा आहे, तर मी म्हणेन, "हा माझा हात आहे. हे माझे डोळे आहेत." मग हे मी आहे असं म्हणते का? हा हात म्हणजे मी आहे. हे डोळे म्हणजे मी आहे, असं नाही म्हणत. मी काय म्हणते, हे माझे डोळे आहेत. मग मी कोण आहे? मी कोणतरी आत आहे ना. मग गीतेचा पहिला हा धडा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हां, आपला सगळ्यांनी साठी हा अत्यंत, अत्यंत पहिला महत्त्वाचा गीतेचा धडा, पाठ, काही म्हणा, शिकवण, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हां, आणि शरीर हे मरत असतं. आत्मा नाही. आत्मा हा पुढे जात असतो नेहमी. हां, आणि अ, चिंता, गोंधळ ह्या आपल्या स्थिर राहायला शिकायचं. ओके. अशा गोष्टींमध्ये आपण त्यातनं बाहेर पडायचा मार्ग बघायचा. हं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आणि बघा हां, आता जेव्हा अ, हे आता इंद्रिय विषय वाचा. माताजी डायरेक्ट खालचं हे वाचा. हरे शर्मिला माताजी आहेत काय? हरे कृष्णा. मग हो, तुम्ही आहे, आहे. हां, वाचा वाचा ना. माताजी. ध्यायतो विषयात ध्यायतो ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. हरे हरे कृष्णा. कृष्ण. इंद्रिया विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयाची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्णा. हे बघा हा इथे कृष्णाने काय सांगितलंय, स्थितप्रज्ञ मुनी असतात ते राग, भय, क्रोध. राग म्हणजे आसक्ती. हां, किंवा ते कसे असतात इंद्रियांचा विषय आला, की ते आपण आपली सगळी इंद्रियांना ताब्यात ठेवायला पाहिजे. नाही ही गोष्ट आपल्यासाठी नाहीये. तर तसं जर का तुम्ही नाही करत असाल, तर कृष्ण इथे सांगतायत, तुम्ही इंद्रिय विषयांचा जास्त विचार करायला लागलात, तर ते कसं असतं बघा, जेव्हा त्याचं चिंतन करता, विचार करता, मग आपली त्याच्यामध्ये आसक्ती वाढते. हां, अशा आसक्तीमधून काम उत्पन्न होतो. काम म्हणजे कामना, की मला ते हवंच आहे. कामना तुमची पूर्ण नाही झाली, तर त्याच्या पुढचा टप्पा काय असतो? क्रोध आणि राग म्हणजे क्रोध जेव्हा येतो माणसाला, तेव्हा त्याचे विचार करण्याची क्षमता संपुष्टात येते. योग्य निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत. शांत डोक्याने निर्णय घ्यायचे असतात. क्रोधामध्ये निर्णय घेतलात की चुकण्याची शक्यता जास्त असते. मग हे टप्पे दिलेत इंद्रिय विषयांचे, की तुम्ही जर का त्याचं चिंतन केलं, तर त्याच्यामध्ये आसक्ती वाढणार. आसक्ती वाढली हां, तर मग आपण म्हणजे कामना उत्पन्न होते. ती पूर्ण व्हायला हवं, मला पाहिजे, पाहिजे. नाही पूर्ण झालं तर आपल्याला क्रोध येतो आणि क्रोधाचा मी तुम्हाला सांगितलं ना, आपण निर्णय नाही घेऊ शकत क्रोधामध्ये. हे साइडला एका स्त्रीचा विचार केलात तर दिलंय इथे. हां, ओके. की 1 मिनिट हां, आमचं पाणी आलंय. फक्त एकच मिनिट हां. हां, आता इथे हे स्त्रीचं उदाहरण दिलंय. तुम्ही कुठलंही टाका इथे. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार न करता एखाद्या गोष्टीचा अ, आसक्त होणार म्हणजे स्त्री किंवा पुरुष एखादा तुम्हाला दिसला
आणि तुम्ही सतत त्यांचं चिंतन करायला लागलं तर मग आसक्ती वाढणार. मग कामना उत्पन्न होणार. कामना पूर्ण होत नाहीये तर राग होईल. म्हणजे क्रोध क्रोध उत्पन्न होतो. तर हे अधःपतनाचे टप्पे आहेत. तर पहिल्याच क्षणी आपण स्वतःला बुद्धीला कंट्रोलमध्ये ठेवून सांगायला हवं, की नाही बाबा किंवा मेंदू म्हणजे बुद्धीचा वापर करून विचार करायला शिकायला हवं. हे योग्य आहे की नाही वगैरे. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. क्रोधात् भवति सम्मोहाः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्णा. क्रोधापासून संमोहन निर्माण होतो आणि भ्रमित होते. तेव्हा स्मृती भ्रमित होते, तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकृपात पतन होते. हरे कृष्णा. आता बघा हां, तुम्ही राग आलात, की मी सांगितलं ना, तुम्ही क्रोधामध्ये योग्य निर्णय नाही घेऊ शकत. मग त्यामुळे आपली भ्रमित होतो आपण. हां, मग जेव्हा भ्रम होतो तेव्हा बुद्धीचा नाश होतो. पूर्ण बुद्धीचा विचार शून्य, झिरो करतो आणि बुद्धीचा नाश झाल्यावर जे आपण निर्णय घेतो म्हणजे तुम्हाला एक पैसेच हवे असतील, त्यासाठी उठून अगदी शेवटच्या टोक गाठलात आणि तुम्ही दरोडे वगैरे टाकला, तर काय पोलीस पकडतील किंवा म्हणजे असं आहे हा अधःपतनाचे हे टप्पे आहेत, की क्रोधापर्यंत पोहोचलाय, तर त्याच्यानंतर भ्रमात तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत योग्य. त्याच्यानंतर मग बुद्धीचा नाश. बुद्धीचा नाश झाला की अधःपतन. अधःपतन एकदा झालं की ते सुरूच होतं आणि. त्याला अंधकूप म्हटलंय. एखाद्या अ, अंधाऱ्या विहिरीतून बाहेर पडणं जसं कठीण असतं, तसं हे अधःपतन होतच जातं. हां? घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे आपण आधीच इंद्रियांवर ताबा ठेवायला शिकायला हवं. हे बघा, हे ते चक्र दिलंय बघा. हां, की पहिल्यांदा आसक्ती म्हणजे इंद्रियाच्या वस्तू. वस्तूंनंतर त्याच्यामध्ये आसक्ती. मग आसक्ती म्हणजे ची पुढची स्टेप असते वासना म्हणजे काम उत्पन्न होतो. मग त्यामुळे काय होतं? बुद्धीचा नाश. मग किंवा मग इकडे सॉरी क्रोध येतो. क्रोध आला की काय होतं? भ्रम. भ्रमामुळे क्रोध आला की पुढची भ्रमात जातो आणि आपण बुद्धीचा वापर बंद करतो. मग भ्रमनिराश मग त्याच्यानंतर काय होतं एकतर भ्रमनिराश होईल किंवा मग बुद्धीचा वापर न करता काहीतरी निर्णय घ्याल तर पूर्ण पतन. असं हे अधःपतनामध्ये मनुष्य अडकतो. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे आपण आधीच स्वतःला बुद्धीने विचार करायला शिकायचं. हे शेवटच्या 6 अध्यायांमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. हां, मनुष्याच्या शरीराचा रथ आहे. तो आपण आताच शिकू, पण कसं वागायचं असतं. हरे कृष्णा. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्णा. हां, पण जे इथे मी तुम्हाला सांगितलं ना, इथे संतांची चरित्र आठवायला पाहिजेत. जसं इथे प्रभुपाद स्वामी दाखवले. जे आसक्ती म्हणजे सगळ्यातूनच मुक्त असतात. अनासक्त पण नाही, आसक्त पण नाही. आसक्तीच्या पूर्ण पलीकडे ते फक्त मी कृष्णांचा दास आहे, ह्या एका भावनेमध्ये स्थिर असतात आणि जे कर्तव्याची मार्ग आहेत, त्याच्यावर चालत असतात. हं. अ, भ तर असे भक्तीचे नियामक तत्व आहेत ॲक्चुअली ते. आपले ही प्रभुपाद स्वामींनी सांगितलेले ते बघू आपण पुढच्या अध्यायांमध्ये. 4 भक्तीचे नियामक तत्व सांगितलेले आहेत. हां, त्यामुळे त्यांची इंद्रिय त्यांच्या नियंत्रणात असतात. स्थितप्रज्ञ मुनी म्हणजे कोण? की ज्यांची इंद्रिय त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणात असतात. हं. तर असा मनुष्य जो असतो ना, तो कृष्णांची कृपा प्राप्त करू शकतो. मग त्यासाठी तुम्ही मुख्य म्हणजे अनासक्त हवा. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आपण काय शिकलो आज तर करुणाचं उत्तर काय आपण शरीर नाही. आनंद नाही तर कृष्ण सांगतात की तो वा प्राप्स्यसि स्वर्ग ते.
म्हणजे तू जिंकलास तर पृथ्वीचं राज्य, हारलास तर स्वर्गात जाशील. पापी प्रतिक्रिया हे सांगितलं ना, की बुद्धियोग सांगितलंय तिथे, की जेव्हा तुम्ही कृष्णांची आज्ञा म्हणून एखादं काम करता, त्याचे पाप लागत नाही किंवा तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर चालता. असमंजस तर ते काय सांगतात, दृढ निश्चयी हवं. तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू निर्णय घेऊ नाही शकत आहेस. तू दृढ निश्चयाने वाग. हा, आणि सीताधीर मुनींची लक्षणं बघितली की नाही, शुद्ध दिव्य चेतनेतली माणसं असतात ती. आणि पारिवारिक परंपराचा आपण उद्या बघूया. ओके माताजी, आपल्याला किड्सची हे ओपन करता येईल काय, किड्सच्या स्लाइड थोड्याशा तुमच्याकडे आहे काय, ते PDF किंवा PPT? हो, एक मिनिट माताजी. हा, त्यांचा सेकंड तुम्ही थोडी लिहू होऊ नका हा, जरी आपला अध्याय पूर्ण झाला असला तरी. थोडस तुम्हाला ह्याचं सांगायचंय, भगवत प्राप्तीचे 3 टप्पे. थोडं तोंडी सांगून ते तितकं कळणार नाही. त्या स्लाइड्स मध्ये खूप छान आहे ते. एक मिनिट माताजी. तुम्ही करा ओपन, लिहू होऊ नका हा कोणी पण. तुम्ही लक्षात ठेवा हा, दुसरा अध्याय ही गीतेची सुरुवात आहे आणि पहिलाच पाठ आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि आपल्याला आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायचं असतं. पुन्हा हेही लक्षात ठेवा की भगवान कोणाला म्हणायचं, हे या अध्यायात उत्तर मिळालेलं आहे की भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे युक्त. मग ऐश्वर्याने युक्त असतात ते भगवान असतात. ओके, आणि ओके, ही किड्सची हे आहे पण खूप छान आहे. तर हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत बघा, ह्याच अध्यायात सांगितलेले. माताजी जराशा पुढच्या स्लाइड भगवानचं सांगून पूर्ण करते, मग ह्याच्याकडे येते. हे तुम्ही लिहून ठेवा हा, जे कोण लिहून घेतायत त्यांनी. सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास, ह्या 6 ऐश्वर्याने जो पूर्ण युक्त असतो त्याला म्हणायचं भगवान. ही व्याख्या केलेली आहे. आणि त्याच्यामध्येच कृष्ण, राम, विष्णू हे बसतात बघा. हा, तर त्यांना त्यामुळे भगवान कोण आहेत तर कृष्ण आहेत. आता माताजी मागे या. आता ना तुम्हाला आधी हे बघून मग पुढचं सांगते की ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत बघा. हा, हे रेकॉर्ड होईल ना माताजी? हा, सुरू आहे. तर ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. आता ब्रह्म म्हणजे काय असतं सांगा, तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला निसर्गतः बनलेलं जे म्हणून काय दिसतं, चंद्र, सूर्यांचा प्रकाश, हे नक्षत्र, तारे, नद्या, डोंगर, समुद्र, हे जे म्हणून काय दिसतं हे सारं ब्रह्म मध्ये येतं. हा, जे म्हणजे आपल्याला निसर्गतः ऑटोमॅटिक आधी मिळालेलं आहे. ओके, आणि बघा हा जो प्रकाश आहे, म्हणजे तुम्ही आपण डोळे असे मिटले तरी तुमच्या डोळ्यासमोर कधी पूर्ण अंधार येत नाही बघा. डोळे अगदी मिटले तरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर एक प्रकाश राहतो. तर हा जो प्रकाश आहे ना, ही आपल्या आजूबाजूची सृष्टी आणि हा सगळा जो प्रकाश आपल्याला दिसतो हा ब्रह्म असतो. मग हा ब्रह्म म्हणजे काय आहे, तर हा म्हणजे जे ध्यान धारणा करणारे असतात बघा, ते ह्या ब्रह्म मध्ये खूप त्यांची रुची असते. हा हा कृष्णाचं जे धाम आहे ना, ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात, त्याचा प्रकाश आहे हा. ओके, मग आता तुम्ही ह्या आपण भक्ती मार्गावर जाताना ह्या प्रकाशामध्ये स्वतःला अडकून नाही ठेवायचं. एक आपण लॉजिकली विचार करायचा की प्रकाश आहे तर त्याचा सोर्स पण असतो ना. म्हणजे तुम्ही साधं बेसिक विज्ञान आपण सगळे शिकलेलो आहोत की प्रकाश आहे तर त्याचा स्रोत आणि सोर्स कुठेतरी असतो. पण तो कुठे आहे, तर तो गोलोक वृंदावनाचा हा प्रकाश आहे. हा, त्यांचं जे भगवंतांचं धाम आहे त्याच्या प्रकाशामध्ये हे सगळं दिसत असतं आपल्याला. हा, मग हा पहिला पण भगवंतांच्या जवळ जायचा हा पहिला टप्पा आहे की आपण थोडस नम्र असायला हवं. कुणी बरं ही एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, हे चंद्र, हे सूर्य, हे सगळे वेळेत, आता सूर्य बघा एकही दिवस न चुकता वेळेत उगवतो, वेळेत मावळतो. पुन्हा
हे ग्रह गोल त्यांच्या कक्षांना अगदी धरून चालतायत, कोणही अजिबात इकडे तिकडे होत नाही. मग त्यामुळे कोण आहे बरं, ही निर्मिती कोणी केली एवढी सुंदर? तर हा पहिला ब्रह्मचा टप्पा. जेव्हा आपण कृष्णांच्या जवळ जात असतो, की कुणी हे एवढं छान पक्षी प्राणी निर्माण केले, किती देखणे असतात बघताना, ते ते किती छान राहतात आणि त्यांचं त्यांचं खातात, कुणाला त्रास नाही देत हे प्राणी कधी. हा, तर ही सगळे ब्रह्म, ह्याला म्हणायचं ब्रह्म. जेव्हा आपण भगवंतांच्या जवळ जातो, हा पहिला टप्पा. मग दुसरा काय, तर परमात्मा. इथं ना आत्मा, मी आता काय सांगितलं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा असतो आणि आपण कोण आहोत? आत्मा. शरीर नाही, आत्मा आहे. ओके. मग ह्या आत्म्याच्या शेजारी प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा असतात आणि ते कशा स्वरूपात असतात ते इथे सांगितलंय बघा. चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा असतात. प्रत्येकाच्या, म्हणजे फक्त मनुष्यांच्या नाही. तर इथं सजीव म्हणून जे कोण आहेत, जे प्राणी, जे पक्षी, जे कीटक, जे कोण आहेत, ते परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे हजर असतात, चतुर्भुज नारायण रूपात. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं शरीर न बघता त्यांच्याकडे, हा, ह्यांच्याही हृदयामध्ये म्हणजे ह्यांच्याही शरीरामध्ये परमात्मा हजर आहेत असं जेव्हा आपण बघायला शिकतो, ती दृष्टी आपल्यामध्ये येते, त्याला म्हणायचं परमात्मा स्तरावर आहेत. मग तुम्हाला माहित आहे का ह्याचं कोण आहे, म्हणजे आपले भक्ती वारकरी संप्रदाय आहे ना महाराष्ट्राला, आता केवढी मोठी परंपरा आहे संतांची. तर ते बघा, वय बघत नाहीत, सेक्स बघत नाहीत, म्हणजे स्त्री आहे की पुरुष, वय काय आहे हे बघत नाहीत आणि ते सगळ्यांना नमस्कार करत असतात बघा, एकमेका पाया पडतात. तर का, ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा बघत असतात. हा, मग ते त्या स्तरावर असतात. किंवा माता सीतांचे वडील कोण, सांगा बघू. राजा जनक. हा, मग जनकांना काय म्हणायचे? विदेह राज म्हणायचे, हो की नाही? तर राजा जनक हे ऑलरेडी परमात्मा स्तरावर स्थित होते. हा, त्यामुळे त्यांना विदेह राज म्हणायचे. तर असे हा असतो भगवंतांकडे जायचा पुढचा टप्पा, परमात्मा स्तर, की जेव्हा आपण ह्या चराचरामध्ये, वृक्ष वगैरे सगळ्यामध्ये, इथे जे जे काय सजीव आहे, हा ह्यामध्ये कृष्ण आहेत चतुर्भुज नारायण रूपात, हे आपण म्हणजे ती नजर आपल्याला येते. हा परमात्मा टप्पा, हा झाला दुसरा. मग ह्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपण कृष्णांशी जोडलो जातो, तेव्हा हे त्यांचे हे सगुण साकार रूप, भगवान रूप, म्हणजे दोन सेम आपल्याला त्यांनी त्यांच्यासारखं शरीर दिलेलं आहे, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, असं हे सुंदर त्यांचं रूप आहे. आणि त्यांच्या हातात मुरली आहे, डोक्यावर मोरपीस आहे, असे भगवान कृष्ण. ह्या जेव्हा त्यांच्या साकार रूपावर आपण स्वतःला जोडून घेतो, तो आला भगवान. आणि हा अंतिम टप्पा आहे कृष्णांशी जोडण्याचा. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, आपण ह्या भगवान म्हणजे त्यांच्या ह्या साकार रूपाशी स्वतःला गोविंद रूपाशी जोडून घ्यायचंय. तर ईश्वर प्राप्तीचे हे 3 टप्पे आहेत. तुम्ही कुठल्याही कितीही खोल खोल सखोल ज्ञान घ्यायचा प्रयत्न केलात, तरी तुम्हाला ह्या कृष्णांच्या म्हणजे ह्या भगवान रूपाच्या पलीकडे कधीही काही सापडणार नाही. हा, तेच साऱ्याचा उगम आहे. ओके. तर हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे लक्षात ठेवा, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ओके. माताजी पुढच्या स्लाइड घ्या, थोड्याशा ह्या स्लाइड बघा, खूप छान स्लाइड आहे. हे कठीण वेळ आल्यावर कुणाकडे जायचं, अर्जुनाने निर्णय केला. आपण पण जाताना लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात कठीण वेळ येते, तर आपण पण वरिष्ठांचं मार्गदर्शन वगैरे घ्यायचं. हा, खचून जायचं नाही. ओके. हा, घ्या माताजी. आता हे बघा, आपल्याला काय वाटतं, मी कोण आहे? मी शरीर नाही का? तर मी सांगितलं ना, शरीर गेल्यावर का आपण म्हणतो, तर मी आत्मा आहे. म्हणजे शरीरातनं पुढे जात असतो तो. शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, हे पृथ्वीचा भाग आहे आणि ते पृथ्वीचाच भाग होऊन जाणार. हा, त्यामुळे मी शरीर नाही, मग मी कोण आहे? हा, तर मी आत्मा आहे. मग त्याची पुढची स्लाइड घ्या.
आता हे सजीव आणि निर्जीव, हा गीतेचा पहिला पाठ. म्हणजे आपण सजीव आहोत आणि ते निर्जीव आहेत, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी आहे ना, शरीर सोडून पण दुसरं. निर्जीव वस्तूंना पण वस्तू आपल्या हातातच असते. मग आपण विचार करतो ना, निर्जीव त्यांची वाढ होत नाही. हे सजीव आणि निर्जीवांमधले फरक स्पष्ट आपण सगळ्यांनी केलेले आहेत. मग ते का होतात? तर तो मुख्य की आपल्यामध्ये आत्मा आहे, त्यांच्यामध्ये आत्मा नाहीये. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. इथे खूप छान उदाहरण दिलंय त्यांनी. आता बघा, आपण रस्त्यावर गाड्या चालताना बघत असतो. तेव्हा आपल्याला त्यातला ड्रायव्हर दिसत नसतो. पण आपण कधी असं म्हणतो का, की ही गाडी आपोआप चाललीये? हां, आता तुम्ही एक म्हणू शकता ती रिमोटने चालली आहे. पण कोणतरी रिमोट पण हँडल करत असतं ना. पण जनरल त्या गाडीमध्ये त्याचा एक ड्रायव्हर असतो. तसं हे आपलं शरीर म्हणजे त्या वरच्या गाडीसारखं आहे आणि त्याचा आत्मा हा त्याचा ड्रायव्हर आहे. हां, आत्म्याशिवाय या शरीराला काहीही किंमत नाही. हे बघा. त्यामुळे आपण शरीर नाही, आत्मा आहे. मग आत्मा कुठं राहतो? हृदयामध्ये असतो. हां, मग आपण कसे बनलोय माहित आहे, हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही ही स्लाइड हां, की आता तुम्हाला इथे 2 पिंजरे दिसतायत बघा. एकात पक्षी आहे, आतमध्ये व्यवस्थित आहे, पिंजरा आहे. हां, पण पक्षी व्यवस्थित आहे बघा तो. हा तसा एक आत्मा. ओके. आणि आपण कसे आहोत, इकडेच्या ह्या बाई आहे नाही हिच्यासारखे. ती काय करते बघा, पूर्ण लक्ष आत्म्यामध्ये तिचं पिंजऱ्यावर आहे. पिंजऱ्याला साफ करते, पिंजऱ्याला कदाचित सोन्याचं बनवलं नाही. त्या सगळं तिचं लक्ष कशाकडे? शरीराकडे आहे. आणि तो आतला आत्मा म्हणजे तो जो पक्षी आहे त्याच्यासाठी काही केलेलं नाही. त्यामुळे ते बघा बिचारा त्याने मानच टाकली आहे. तर आपण पण साधारण असेच असतो. आपलं सगळं लक्ष आपल्या शरीरामध्ये असतं. आतल्या आत्म्याचा आवाज आपण कधी ऐकतच नाही. हं. तर मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मग आता तुम्हाला इथे प्रश्न पडणार ना, मग आत्म्याचा आनंद काय आहे? तर आत्मा मी तुम्हाला सांगितलं ना, आपण आत्मा हा कुणाचा पासून अलग झालाय? कृष्णांचा अंश आहे आपण. त्यामुळे आत्म्याचा आनंद हा हरिनाम जप आहे. ते मगाशी होतं ना आत्म्यासाठीचा. मग त्याची थोडं 1-2 स्लाइड मागे घ्या हो. आत्म्याचं अन्न काय आहे? तर हरिनाम जप. त्याला आवड आहे, की आपण कृष्णाकडे कधीतरी जाऊ. इथे बघा हे 2.13 चं स्पष्टीकरण दिलंय बघा त्यांनी, की प्रत्येकाच्या जीवनात ह्या स्टेजेस येतात. हां, तुम्ही श्रीमंत, गरीब ह्या काय भेदभाव नसतो स्त्री-पुरुष. प्रत्येकाच्या जीवनात आणि फक्त एकच डॉट समान दिसतोय बघा, आपला आत्मा. असा बिचारा 84 लाख योनींपासून प्रवासात आहे आणि मग त्याला कधीतरी वाटत असतं, की मनुष्य जन्म घेऊ आणि आपण त्याचा आवाज ऐकू आणि त्याच्या आनंदासाठी काहीतरी करू आणि त्याचा आनंद कशात आहे? तर हरिनाम जपामध्ये आहे, कृष्णांशी जोडून घेण्यामध्ये आहे. हं, कारण तो त्यांचा अंश आहे. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. म्हणून त्याच्यामध्ये ते सगळे गुण आहेत, की तो शस्त्राने मारला जात नाही वगैरे. असं बघा, हे जन्माचं चक्र आहे आपल्या. हां, पुढे जावा माताजी. हां, आता बघा हे त्यांनी खूप छान सांगितलंय. लहान असताना 3 चाकी सायकल, मग 2 चाकी चालवतो, मग बाईक चालवतो, व्हीलर चालवतो. जसं आपण जीवनात प्रगती करतो, असा हा आपल्या शरीराचा प्रवास असतो. आता 3 चाकी सायकलवर बसू शकू का आपण? असं असतं. त्यामुळे ती एक फेज बालपणाची मागे गेली आपली. आता हा जीवनाचा प्रवास हा प्रत्येकाचा असा सुरू असतो. ओके. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. हां, हे बघा, हे बघा, हे थांबा. अशा ना लक्षात ठेवा ही स्लाइड पण. अशा एवढा प्रवास करून आपण मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळे कधी फार हताश होऊ नका. हां, की माझ्याकडे काय नाही. मुळात मनुष्य झालो हेच खूप आहे. हां, फक्त त्याचा योग्य वापर आपण करायला शिकायला हवं. आत्म्याच्या आनंदासाठी काय ते सांख्ययोग म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं काय नातं आहे हेच जाणणं. ह्यालाच सांख्ययोग म्हणतात आणि ते जाणून आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करणं, हे मनुष्य जीवनाचं ध्येय असतं. हां, त्यामुळे कधीच निराश होऊ नका, माझ्याकडे काय नाही. मनुष्य शरीर आहे, ते एकमेव शरीर असं आहे, की ज्यामध्ये आपण हे विचार करू शकतो, की मी कोण आहे? मी कुठून आलोय? हां, आणि मी ह्या मनुष्य जन्माची कर्तव्य काय आहेत?
हे फक्त ह्याच शरीरात तुम्ही विचार करू शकता. म्हणजे बघा म्हणजे आपण पण अन्न घेतो, प्राणी पण अन्न घेतात. हां. जन्म ते थांबा अन्न, भय, निद्रा, मैथुन. आपल्याला पण जीवनाची भीती वाटते. म्हणजे भीती ही आपल्याला पण वाटते, प्राण्यांना पण वाटते. आपण पण झोपतो, तेही झोपतात. आपण पण प्रजोत्पादन करतो, तीही करतात आणि आपल्या एवढंच काळजीपूर्वक तीही त्यांच्या पिल्लांना मोठं करत असतात. मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे? तर आपली चेतना प्रगत आहे आणि आपण कोण आहोत, कुठून आलोय, कुठे जायचंय हे विचार आपण करू शकतो. कृष्ण भक्तीमध्ये जोडून घेऊ शकतो. ते प्राणी नाही करू शकत. हा आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये बेसिक फरक आहे. हां. बाकी तीही त्यांचं जीवन जगत असतात, आपणही जगतच असतो. तीही ते एक अन्न शोधतात, तीही प्रजोत्पादन करतात, तीही झोपतात. हं. किंवा हे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये चेतनेचा फरक आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. ओके. हां, घ्या माताजी. हे बघा, नाहीतर कसं असतं ना, नाहीतर आपल्या आत्म्याला आपण सतत पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम असं भागवतमध्ये श्लोक आहे. हे सतत ह्या चक्रात आहोत आपण. कधीतरी आत्मा विचार करत असतो, की आपण हे मनुष्य शरीर प्राप्त करू आणि ह्यातनं बाहेर पडू. ओके. ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधून कधीतरी भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेऊ. ओके, चालेल. माताजी फक्त दाखवा ह्या स्लाईड आणि मग झालाय. बाकी मग आपला अध्याय झालेला आहे. हे पण लक्षात ठेवा 2.14 की जीवनात सुख आणि दुःख ही उन्हाळा आणि थंडी या ऋतूंसारखी येऊन जाऊन असतात. ही सहन करायला शिकायचं. हे पण बघा एकाच झाडाचे 6 मध्ये 4 ऋतूंमध्ये घेतलेले फोटो आहेत बघा हे. एकच झाड आहे हे. ओके. ओके. हां, आता हे पण आहे की हा श्लोक 2 आहे बघा, जेव्हा हां, 1 मिनिट माताजी ते पुढचं घ्या. काळा कोट असणारं. हे बघा, जे प्रमाणे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी सोडून देते, त्याप्रमाणे आत्मा पण नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. म्हणजे आता बघ कसं असतं ना, हे शरीर वृद्ध झालं की त्याला सोडावं लागतं. तर तुम्ही जेवताना एखादा डाग पडला तुमच्या ड्रेसवर वगैरे, आपण तो कपडे बदलतोच ना, तसंच आत्म्याला पण बदलावं लागतं. त्यामुळे आपण फार वाईट वाटून घ्यायचं नाही इथल्या सुख-दुःखांचं हां. स्थिर राहायला शिकायचं. आत्म्याला पण तसंच आहे. तोला पण हे शरीर जीर्ण झालं की पुढचं शरीर स्वीकारावं लागतं. ओके माताजी पुढची स्लाईड घ्या. छान आहेत ह्या किड्सच्या म्हणून दाखवल्या तुम्हाला. हां, आता इथे थांबा हां. इथे पण बघा एखादा मनुष्य बुडत असला तुम्ही पाण्यात उडी मारली त्याला वाचवायला. मग त्याने बाबा खूप महागडा जॅकेट घातलंय आणि तुम्ही जॅकेट वाचवायचा प्रयत्न करणार की त्या मनुष्याला वाचवायचा प्रयत्न करणार? तर आपण काय म्हणू, मी मनुष्याला वाचवायचा प्रयत्न करणार. सेम तसंच आहे. हे जे आपलं मनुष्य शरीर आहे ना, ह्यामध्ये पण आपल्याला भक्तीमध्ये जोडून घ्यायचंय. हां. आपल्याला इथल्या सुख-दुःखांशी वगैरे आपण इंद्रियांच्या जाणीवाने त्यांच्याशी म्हणजे शरीराच्या सुख-दुःखांशी आपण स्वतःला खूप जोडून घेतो. तर आपल्याला आत्म्याशी जोडून घ्यायचंय. हं. कारण आत्माच्या आनंदासाठी काहीतरी करायचा हाच एक टप्पा असतो. मनुष्य जन्म हाच तो जन्म आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. प्राणी बघा बिचारे, म्हटलं तरी तुम्ही तुमच्या घरातल्या मांजराला शेजारी बसवून म्हटलात तरी हे ज्ञान नाही देऊ शकत. कारण तेवढा प्रगत त्यांचा मेंदू नाहीये. हं. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, हे झालं. हा बघितला. ठीक आहे, हे बघितलं सगळं. हं. हां, हे पण लक्षात ठेवा, की माताजी 1 मिनिट मागचे, की म्हणजे मागे घ्या. की ना भगवंतांच्या ते मगाशी म्हटलं ना, की अधःपतनाचा म्हणजे त्यांच्या या मार्गावर केलेली कुठली पण छोटीशी सेवा सुद्धा कधी गमावत नाही. त्या उंदराची गोष्ट सांगितली ना तुम्हाला आणि हनुमानांची पण सांगितली. तशी इथे खारुताईची पण लक्षात ठेवा. ती खारुताई किती छान होती बघा. म्हणजे तिला असं वाटत होतं नुसती बसून कसं राहू मी?
हे सगळे सेतू बांधतायत तर मला पण बांधावा, असं तिला वाटत होतं. मग असं वाटतं ना जीवनात आपल्याला कधी-कधी, की आता तुम्ही पण इथे आलात, की बाबा कृष्णांचं आहे का लक्ष? त्यांना कळतंय तरी का, की मी इथे आलोय, मी गीता शिकायचा प्रयत्न करतोय किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी पण आपण जीवनात करत असतो. तर हे कळतंय का भगवंतांना? तर तुम्ही काळजी करू नका. ते आपल्या हृदयामध्येच आहेत. त्यांना आपल्या प्रत्येक श्वासाची माहिती असते. आता इथे पण बघा त्या खारुताईकडे वानर काय म्हणत होते, "पाया-बिया येशील, तू बाजूला बस." मग शेवटी राम हे सगळं बघत होते ना, रामाने तिला हातावर उचलून घेतलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. हां. तर त्यामुळे कधीही अशी काळजी करू नका, की मी काहीतरी चांगलं करतोय हे कोणाला तरी कळतंय का? तर भगवंतांना कळत असतं. बाकी कोणाला कळणं महत्वाचं नाही. त्यांना कळत असतं ते. हां. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हां, ते आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघू, की कलियुगाचा धर्मच आहे पवित्र हरिनाम जप. म्हणजे तुम्ही हरिपाठ वाचायला जरी सुरू केलात, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हां, म्हणजे कलियुगाचा अ, धर्म आहे हरिनाम जप. ते आता आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघू हां. आणि हेच त्यांनी छान सांगितलंय, की नेदरलँडमध्ये त्यांना स्कूल म्हणजे शाळेच्याच अभ्यासक्रमातच भगवद्गीता आहे. कंपल्सरी आहे. ओके. मग आता जी पुढची ते मुली बघा कशा गीता शिकतायत. आणि हे आपण म्हणजे हे शिकलो, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा हृदयामध्ये असतो. आपण आत्मा पाहू नाही शकत. आणि आत्माचा आकार केवढा आहे? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग. ते एवढा आहे आकार. ओके. चालेल. आणि हे 2 श्लोक पाठ करा. ओके, चालेल. ओके माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. झाला हा आता अध्याय मोठा आहे. हरे कृष्ण.